आता इथून घराला स्ट्रगल होणार आहे. आता इथून पुढचं बघावं लागेल कसं जायचंय काय नाही. येस येस guys, finally the cake reaction is now and let's see how I hope so cake नीट राहिला. झटपट पटापट शुभ सकाळ मित्रांनो. व्हिडिओची सुरुवात कॅमेरा चेक करण्यापासून होते. फर्स्ट टाइम एव्हर गर्ल्स ट्रिप आमची आहे. यासाठी आम्ही अलिबागला निघालेलो आहे. सगळेच फर्स्ट टाइम अलिबाग ट्रॅव्हल करणार होते मी सोडून. रेवदंडा बीचला जाणं आमचं फर्स्ट टाइमच होतं. सो फ्रेंड्सकडून मी थोडी इन्फॉर्मेशन काढली आणि निघालो अलिबागला. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही उरणसाठी ट्रेन पकडली जी आम्हाला नेरूळवरून मिळणार होती. 1 तासाचं ट्रॅव्हलिंग होतं. सो सगळ्यांनी ठरवलं की आता आम्ही झोपा काढणार आहे. पण कशाचं काय, झोप तर कुणी काढली नाही. सगळ्या गर्ल्स मिळाल्या की गॉसिप तर होतेच. सो थोडंसं गॉसिप, थोडासा व्ह्यू एन्जॉय करत, थोडं फोटोशूट करत आम्ही फायनली उरणला पोहोचलो. पुढे आम्ही उरणमधून ऑटो केली जी की आम्हाला कारंजा जेट्टीला सोडणार होती, कारण तिथून आम्हाला बोट मिळणार होती अलिबागसाठी. सो हे डिस्टन्स अगदी 20 मिनिटाचं होतं. सो इथे पण आमच्या गॉसिपिंग चालूच होत्या. सो तिथून पुढे आम्ही पोहोचलो जेट्टीला. कारंजाला पोहोचल्यावर बघितलं तर ऑलरेडी बोट लागलेलीच होती. सो म्हटलं की दुसरी पकडण्यापेक्षा आता ह्याच्यातूनच जावं, कारण ती जस्ट निघणारच होती. ऑलमोस्ट पूर्ण फुल झालेली, त्यामुळे आम्हाला काही बसायला मिळालं नाही. सो 20 मिनिटाचं डिस्टन्स होतं, त्यामुळे आम्ही ठरवलं की उभं राहून का होईना पण जाऊया, कारण पुढे आम्हाला पुढची बससुद्धा पकडायची होती. सो आम्ही फायनली बोटमध्ये चढलो. व्ह्यू एन्जॉय करत फायनली 20 मिनिटात पण आम्ही आमचं डिस्टन्स कव्हर केलेला आहे. फायनली आम्ही अलिबागमध्ये उतरलेलो आहे. आता इथून घराला स्ट्रगल होणार आहे. आता इथून पुढचं बघावं लागेल कसं जायचंय काय नाही. केकची काय वाट लागली ते आमचं आम्हाला आय होप तो जाईपर्यंत ठीक असावा. मला वाटतं आपण आपल्याला एकदा जाऊन बघावं लागेल. रेवास जेट्टीवरून आता आम्ही निघालोय अलिबागला, अलिबाग बस स्टॉपला, जिथून आम्हाला रेवदंडाला जाणारी बस किंवा ट्रॅक्स जे काय आहे ते आम्हाला मिळणार होतं. बस नशीब चांगलं म्हणून बस लागलीच होती. सो आम्हाला बस मिळाली. 21 रुपयाची तिकीट काढली. मम्मीने दिलेले बेसन पोळी खाल्ली, कारण आम्ही काहीच खाल्लं नव्हतं निघताना, त्यामुळे थोडं खाल्लं. थोडा व्ह्यू एन्जॉय केला आणि ह्या दोघींना झोपेत कॅप्चर करून आम्ही अलिबागला पोहोचलो. अलिबागवरून रेवदंडाला बस मिळाली, जिने आम्हाला 16 रुपीज पर पर्सन चार्ज केलं. रेवदंडाचं डिस्टन्स 1 तासाचं होतं. सो आम्ही थोडंसं चिलिंग करतच गेलो. त्यानंतर उतरल्यानंतर अगदी 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आमचा कॅम्प होता. सो आम्ही चालत जाणं प्रेफर केलं. त्यानंतर पुढे जाऊन एक सातखनी बुरुज लागतो, म्हणजे असं बोर्ड आहे, त्या बोर्डमधून तुम्हाला आत जायचं आहे आणि तिथून 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आपला कॅम्प आहे. सो फायनली आम्ही आमच्या कॅम्पवरती पोहोचलो आहे. तुला काय वाटतं मी किती का हलवायला? सो लोकेशन तुम्हाला बघून कळली असेल की आम्ही कुठे आलोय, काय आलोय. सो आम्ही बीच कॅम्पिंगसाठी आलोय आणि फर्स्ट एव्हर आमची गर्ल्स ट्रिप आहे. सो वी आर सो एक्सायटेड आलेलो आहे. आणि मग थोडा आम्हाला 4 ते 6 तास गेले इथं पोचायला, पण आम्ही पोहोचलो. त्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडून गेल्या. 2-3 बसेस चेंज झाल्या. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला जेट्टीचा. सो आय होप त्यांना पण आवडलं असेल. तुला काय वाटतं ब्रो, हाऊ इज द जेट्टी एक्सपिरियन्स? ती पण उभं राहून आलेली आहे. ती तिला बसायला भेटलं नाही, कारण एकदम लास्ट मुमेंटला गेल्यामुळे आम्हाला स्टँडिंगने जावं लागलेलं. तरी पण मी हाफ वेमध्ये तिथं बाईक्स होत्या त्या जेट्टीमध्ये, त्याच्यावरती सीटवरती बसले. मग ठीक आहे, मी तर प्रॉपर स्टँडिंगने आले. पण ठीक आहे, पाणी होतं त्यामुळं जास्त ती हेवी झाली नाही, हल्ली नाही. ते एक होतं, कारण मी लास्ट टाइम गेलेली त्यावेळेला पाणी कमी असल्यामुळे पूर्ण जशी लाट येईल तशी ती वरती खालती होती. मला पकडूनच बसावं लागलं. पण ह्यावेळेला असं काही झालं नाही. पाणी प्रॉपर असल्यामुळे ती नीट आली. आम्ही 15 मिनिटं जेट्टीने आलो. सो छान होता जेट्टीचा एक्सपिरियन्स, छान होता. बाकी काय आम्ही ट्रेन अँड बस ते काय आम्हाला माहिती होतं, म्हणजे प्रॉपर माहिती नव्हतं. विचारून आलो, पण पोहोचलो आम्ही फायनली इथं. अँड आत्ता आलो आणि जस्ट चिल करतो आहे, कारण खूप कंटाळलो आहे. चेहऱ्याची हालत तुम्ही बघू शकता काय झाली.
अँड आता मी चेंज करणार आहे आणि बाकी तुम्हाला हळूहळू भेटून जातील. सो स्टे ट्यून फॉर दिस. मी आता ट्रेनमध्ये बसली आता मी माझ्या टीमला वेलकम करते. ओके, वन गर्ल इज हिअर. गर्ल्स या, दिसत नाही तुम्ही या, तोंड दिसत ना. येस येस. दमले मॅडम, दमली आमची. भाई मोहितो अँड ऑल रेस्टॉरंट वाटलं काय नक्की टेंट मध्ये आले आणि हिला मोहितो प्यायचंय वेलकम ड्रिंक म्हणून. वा वा वा. चला या. चेस. तेवढा खाली का गेला? गोळ्यामध्ये ते पाणी असतं. कुठला फ्लेवर होतो तो? कोकमच होता ना? कोकमच आहे. अरे ह्याच्यात ना कोकम पण आहे काला आणि कट्टा पण आणून काला खट्टा आणि जिरा पावडर. जिरा पावडर टाकले. हा, जिरा पावडर इथे मी टाकते. पण त्यांना चांगलं जिरा पावडर. आज आतापासून सुरुवात झाली मॅडम. अयो आरती. गाईज कसं तरी आमच्या गर्ल्सला कन्व्हिन्स करून आता आम्ही फोर्ट बघायला चाललो आहे, जो कॅम्पच्या अगदी जवळ आहे. म्हणजे ॲक्च्युली कॅम्पस फोर्टमध्ये आहे. सो जो मेन पॉईंट आहे ना तिथे आम्ही चाललो आहे बघायला. ओके, येस, रेवदंडा फोर्टच्या इथे. बुरुज. हो ना, केक बघ ना किती चांगला राहिला माहित नाही. गाईज फायनली द केक रिॲक्शन इज नाव. लेट्स सी. आय होप सो केक नीट राहिला. वाव, मस्त. हट हट हट. द केक इज देअर. हा ठेवते केक आता खाली. मी कॅन्डल आणली का नाही? भाई तू केकच्या सोबत जरा एक्सपेरिमेंट कमी कर. तिने केलं माझं ते घे बाजूला. पटकन आहे मोना, जे काय करायचं. टू यू. हो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मोन्या. हॅपी बर्थडे टू यू. हो हो. आरती फोटो काढ. नॉर्मली काढ. फायनली मिनी बर्थडे झालेला आहे. and the efforts goes to this person. असा वाला एक काढा रे तुझा फोटो. असा वाला काढ. असं वाटतंय. ये चल जाते. नको असते ना बास. आता केक खाऊ मस्त. ना बाईट बाईट. We are enjoying birthday party. How's the Josh bro? नाही थोडा डाऊन झाला मला. अभी हम खाएंगे क्या खाना है अभी? मिसळ. एवढं Okay, पैसे हा. घालवले त्याला. वेस्ट नाही घालवायचं. एक ब्राउनी पण आहे ना, मॅगी वगैरे नाही मिळणार ना. बस चला. गाईज वाईफ बघा वाईफ. आणि आम्ही आता फायनली बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. बर्थडे गर्ल खूप झाले. आता तिला भूक लागली. कुछ तो कुछ
कुछ करना है पूर्ण करने दो। लेकिन अभी जो जिसको आउट करेगा उसके टाइम जो नेक्स्ट गेम होने वाला है, जो जो जिसको आउट करेगा उसको आउट करेगा टाइम आने वाला है, इसलिए सोच समझ के आउट करो भाई। मैं मेरी चालाक हूँ। स्टार्ट। जिसके हाथ में बॉल है उसके पास बॉल लेके जाओ। पापा दिख रहे कि नहीं दिख रहे? सब जल्दी भाव में जल्दी जाओ भाई। झटपट फटाफट, जिसके हाथ में बॉल देना है बॉल दे दो फटाफट। नजर हटी, दुर्घटना घटी, ऐसी चीजें। ओके चलो मैं अपनी जगह पे जाऊँ। मंडला तो फूटा नहीं फूटा, मैं बोल दूँ आप सेफ हो, लेकिन आपके लेफ्ट और राइट में दोनों हो गए। चलो मैडम अभी आप व्हेजवाली माणसं काय करू लागतं? पनीर आहे आवडत नाही मला. कसं आहे? I love it. ठीक आहे पण ठीक आहे. खूप नाचून मॅडमना भूक लागली, सो आता मी जेवतोय. आता नाचून थंडी वाजायला लागली, त्यामुळे स्वेटर घालायची वेळ आली आमची. दाखवणार ना म्हणजे काय? वेट बोल हाऊ द टेस्ट. बोल. बिकॉज वी आर नॉन व्हेजिटेरियन. ही व्हेज आहे, ही नॉन व्हेज आहे. तिचं ताट भरलेलं आहे, तिचं ताट फिकं फिकं. येस असू दे, राईस खायला या आहे. नाही एवढं मी राईस खाते म्हणून आता आम्ही जेवणार आहे आणि जेवल्यानंतर लाईव्ह म्युझिक होणार आहे, सो मी ते पाहतो. राजमध्ये पहिल्यांदा पॉवर बँकची आठवण करून देतो. पाहिजे
लेकिन एक एक्सीडेंट में इन्होंने अपनी मोहब्बत अनुराधा को खो दी। टाइम बघा. गुड मॉर्निंग गाईज. दोन झाले वेळेत. उठवलं तुला समजलं ना, त्यामुळे उठलंच. ते शूट करायला पाहिजे. आणि इकडची ती विंडो आहे ना, ती ओपन केलं कळलं की अरे इकडे विंडो ओपन केलेली तुम्ही या साईडचं आहे ना छोटं. बोमलाच कोणी सांगितलं काल बोलायला एवढं. डान्स काय जमत नव्हता पण बोमलाच आम्ही सोडणार नाही. आणि त्याचे सॉन्ग तर सगळे पाठ होते. मला आता लागला पाठ सॉन्ग सगळे पाठ होते. गुड मॉर्निंग गाईज. तर मस्त आमचा नाश्ता करून झालेला आहे अँड आता आम्ही बीचवरती आलो आहे. थोडा वेळ इथे बसणार आहे अँड त्या तिकडे गेला चालत, खूपच लांब लागत आहे तिकडे. आणि आरती भाई आमच्या इथे शिंपलांचा फोटो काढते ती, जे आम्ही गोळा केलेले अँड छान वाटतं. मग अशी थोडी जास्त थंडी वाजत होती पण आता ठीक आहे, थोडंसं उन्हात आल्यामुळे बेटर फील होतं. नाहीतर काय थंडी एकदा सहन होत नाही. अशी एकतरी गर्ल ट्रिप झालीच पाहिजे. सो आता मी थोडा वेळ बसतो आणि नंतर मग रेडी होऊ आणि ते 11चं चेकआउट आहे. त्याआधी थोडेसे फोटोशूट करू, कारण रात्री आम्हाला प्रॉपर शूट नाही करता आलं कारण सनसेट जस्ट होतं. ए ते बघ ते बघ ते बघ. खूप छान वाटतंय, खूप म्हणजे खूप छान. अरे मी जाते. ते लाईट चेंज झाला आहे. हाय गाईज, लास्ट फ्यू आवर्स रिमेनिंग. मला काय म्हणतात अर्धा तासच राहिलं आहे अँड आता मी आउटफिट चेंज केलं आहे फॉर द फोटोशूट. सो एक्सायटेड आहेत. त्यांनी फोटो स्टार्ट केले. आम्ही आता प्लेस शोधते मला फोटो काढायला. मेन म्हणजे पाणी जवळ आलं प्लस पॉईंट. आणि आम्ही आता प्लॅन केलाय की काहीतरी रील बनवायचा, बट बघू आता काय. आपण नेहमी ठरवतो पण बोलतात ना, जे आपण जे ठरवतो ते ना भाई कधी सक्सेस होत नाही. सगळं डोक्याच्या वरून जातं. सो आता लेट्स सी काय होतं. फोटो तर होणार आहेत हे तर नक्कीच, ऑलरेडी सुरू झालेत. येस. कारण पाणी दाखवा, सी दो पाणी पाणी. One, two, three, go. खोलून ठेवतेस बॉटल अँड ऑल घेतलंय ना. वन लास्ट टाइम शिबा बाय. बॅकपॅक्स. बाय बाय. चलो. हाऊज युअर फीलिंग मनाली? आता मला रडेल आता तुम्ही. हो, इट्स टाइम टू बाय बाय. इंग्लंड कसा वाटला? सगळ्यात हाय गाईज, मी दीपाली आणि ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत. सडनली आमचा प्लॅन स्टार्ट झाला. ही बर्थडे गर्ल आहे, हिच्यासाठी आम्ही इथंपर्यंत आलो.
तिला काहीतरी इंटरेस्टिंग असं करायचं होतं की कुठेतरी बाहेर जाऊन बर्थडे सेलिब्रेट करा. बीच साईड तर तिला खूप आवडतं. सो वी डिसाइडेड की आपण बीच कॅम्पिंग करूया. आणि आम्ही बघितलेलं दुसरं, ठरवलं तिसरं आणि फायनली इथं पोहोचलोय. माझे वन ऑफ फ्रेंड्स बोलले होते की तिथे अलिबागला बीच कॅम्पिंग आहे, सो तुम्ही ट्राय करा. तर आम्ही ऑनलाईन सर्च केलं तर पहिलं नाव इथलंच आलं. सो आम्ही एकदा पूर्ण प्रॉपर चेक केलं कसं आहे काय आहे सगळं बघितलं अँड देन फायनली डिसाईड विदिन 2 days मध्ये आम्ही फायनली डिसाईड केलं की चला आता आपल्याला जायचं आहे. टोकन दिलं अँड आम्ही फायनलाइज केलं आणि आम्ही तिथे आलेलो आहे. सो आता माझ्या गर्ल सांगते तुम्हाला कसं वाटलं ते. बर्थडे गर्ल. फर्स्ट टाइम मी आले मला खूप छान वाटलं. थोडं दुपारच्या टाइमला आलतो त्यामुळे थोडं बोर झालं मला. सिरियसली मला असं वाटलं यार कुठे आलो. आणि नंतर गेम्स या चालू झाल्या, जरा थोडं वाईब्स यायला लागल्या आणि डीजे नाईटला तर full on राडा. नाच करती का? छान वाटलं. म्हणजे मला मूड जो खराब झालेला तो एकदम ऑन झाला. आणि प्लस आम्ही नंतर लाईव्ह म्युझिक तर खूप छान ते तर एन्जॉय खूपच छान केलं. होतं. आणि मला झोप आलेली तरी पण मी तिथेच बसून राहिली, एवढं मला आवडलेलं. खूप छान, तुम्ही व्हिजिट करा इथे, खूप छान आहे हे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला पण आल्यावरती खूप मस्त वाटलं. असं वाटलं यार खरंच वर्दी होता प्लॅन केलेला. आणि गेम्स वगैरे होत्या तर आम्ही पार्टिसिपेट नाही केला, बट लांबून बसून बघताना पण खूप आम्ही एन्जॉय केला त्या गेम्स. त्यानंतर लाईव्ह म्युझिक बेस्ट होतं. लिटरली आम्ही फुल ते कम्प्लीट होईपर्यंत तिथंच बसून होतो. खूप मजा आली. तुम्ही पण मस्ट विजिट प्लेस आहे. हाय, हे सी बीच बोट कॅम्पिंग आहे, अमेझिंग आहे. स्टार्टिंगला आम्हाला ऍक्च्युली जसं ही म्हटली की काय सुरू होतंय नाही होतंय असं थोडंसं होतं, बट नाही, खूप छान एक्सपिरियन्स आहे. अमेझिंग. लाईव्ह म्युझिक माझं पर्सनल फेवरेट आहे. अमेझिंग. नंतर आम्ही डान्स एन्जॉय केला, डीजे फुल ऑन नाईट. कॅमेरा मागचे जे पर्सन आहे इफ ही कॅन शो, हा, तर ते त्यांनी खूप छान एंटरटेन केलं. नाव घेतलं ते जरा काय प्रॉब्लेम आहे. ओमी नाव आहे. ओमी, या ओमी, त्यांनी आम्हाला खूप एंटरटेन केलं. म्हणजे असा प्रॉपर माहोल जो विकेंडला आम्हाला पाहिजे होता तो त्यांनी बनवला. थँक्यू फॉर दॅट. आणि एक्झॅक्टली हॅपी बर्थडे फॉर हर. आणि हा बर्थडे रॉकिंग मेमोरेबल होणार आहे सी बीच कॅम्पिंग मुळे. थँक्यू. फूड साठी अमेझिंग. मीन्स ब्रेकफास्ट पेक्षा नॉनव्हेज जास्त वाटतं का क्वांटिटी. सॉरी, व्हेज म्हणजे छान होतं. मतलब मी अमेझिंग. खात नाही लवकर लिटरली कुठे मी असलं नॉनव्हेज किंवा छान खात नाही, असल्याशिवाय. व्हेज पण मला इथलं व्हेज खूप छान वाटलं. अमेझिंग आहे. तर सी बीच कॅम्पिंग हिप हिप Hooray! हिप हिप. Hooray! थँक